क्रिकेटच्या मैदानात महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय महिला संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत केलंय आणि अंतिम फेरीत धडक मारली आहे। कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्या शतकी भागीदारीने भारतीय संघाने विजयाचा पाया रचला। जेमिमा रॉड्रिग्जने 134 चेंडूत 127 धावांची अप्रतिम खेळी केली। या सामन्यात टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी करत अंतिम फेरी गाठलेली आहे। आता विजेतेपदासाठी भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी रविवारी 2 नोव्हेंबरला होईल। नवी मुंबईतल्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर हा सामना होणार आहे। विजय साळवी आपल्या सोबत आहेत। विजय, एक मॅरेथॉन चेस रेकॉर्ड ब्रेकिंग धावांचा पाठलाग म्हणावा लागेल। अतिशय मोठ्या धावांचा, मोठ्या लक्ष्याचा पाठलाग, एक नवा इतिहास रचते आहे भारताची महिला टीम इंडिया। खरोखरच अश्विन, हा पराक्रम गाजवणारी मुलगी जेमिमा रॉड्रिग्ज ही मुंबईची आहे। या टीमचा प्रशिक्षक अमोल मुजुमदार हा मुंबईचा आहे। हे सगळ्यात महत्वाचं आहे तुझ्या माझ्यासाठी। एक मराठी माणूस या टीमला प्रशिक्षित करतोय आणि ही टीम आज फायनल मध्ये दाखवते। जेमिमा रॉड्रिग्ज खरं तर तिचं छोट्या चणीची खेळाडू आहे, मोठे फटके खेळत नाही, पण आज जेव्हा 339 धावांचा अश्विन पाठलाग करायचा आहे तेव्हा 134 चेंडूत 127 धावांची नाबाद खेळी, एकही षटकार नाही, 14 चौकार आहेत, 14 दुणे 28, 14 त्रिक 42 आणि 14 चौक 56। अश्विन 127 मधल्या 56 धावा या चौकारांनी आणि उरलेल्या धावा या एकेरी दुहेरी धावा तिने वेचल्यात आणि एवढी मोठी खेळी केली आहे। दमली होती, वन डेच्या नव्या नियमानुसार तुम्हाला रनर मिळत नाही आणि अशा परिस्थितीत एक खिंड लढवून तिनं भारताला एक ऐतिहासिक विजय मिळवून दिलाय। पूनम राऊतनं प्रयत्न केला होता मागे भारताला विश्वचषक जिंकून द्यायचा। आता या नवी मुंबईच्या भूमीवर भारतीय संघ विश्वचषक जिंकण्याच्या दृष्टीनं पाऊल उचलणार आहे आणि कदाचित या मोहिमेची सुरुवात एबीपी माझाच्या न्यूज रूम मधून झाली होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण आपल्या न्यूज रूम मध्ये आयसीसीची ही ट्रॉफी येऊन गेली आहे। अश्विन, विजय आपल्या सोबतच राहा। क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले सर आता आपल्या सोबत आहेत। लेले सर, धावांचा पाठलाग जसा आता विजयशी देखील आपण बोललो, एक रेकॉर्ड ब्रेकिंग चेस नॉकआउट मॅच मध्ये खास करून जेमिमा रॉड्रिग्ज आणि ही पार्टनरशिप, जेमिमा रॉड्रिग्जने खास करून बाकीच्या प्लेयर्स आउट झाल्यावर ज्या पद्धतीने इनिंग प्लॅन केली त्याबद्दल काय म्हणाल? अश्विन, क्रिकेट जे पाहिलंय त्याच्यामध्ये असा धावांचा पाठलाग इतक्या दैदिप्यमान पद्धतीने अशी इनिंग खेळून क्या बात आहे, क्या बात आहे। म्हणजे आत्ता सोन्याचा भाव काय आपल्या सगळ्यांना माहितीये आणि आत्ता जेमिमाची खेळी ही सोन्याच्या तुलनेचीच आहे। कारण ऑस्ट्रेलिया विरुद्ध 339 धावांचा पाठलाग करणं अश्विन कशाला म्हणतात रे। पण एक गोष्ट मी तुला नक्की सांगतो, ऑस्ट्रेलियन टीमला क्वार्टर फायनल, सेमी फायनल मध्येच हरवून बाहेर काढायचं असतं। फायनलला ते त्रास देतात, वेगळे खेळतात, त्यामुळे आजचा विजय संस्मरणीय खरं आहे आणि त्याच्यामुळे एक जबरदस्त अशी कामगिरी करून दाखवलेला अविस्मरणीय विजय म्हणावा लागेल। आणि ज्या पद्धतीने 338 धावांचा पाठलाग, खास करून पहिल्या काही प्लेयर्स आउट झाल्यावर ज्या पद्धतीने जेमिमा रॉड्रिग्जने इनिंग प्लॅन केली, मधल्या 2 छोट्या इनिंग देखील सर महत्वाच्या होत्या 25-26 रनच्या। सगळ्यांचीच खेळी मी म्हणेन महत्वाची होती, कारण तिने जे हरमनप्रीत कौर बरोबर जी पार्टनरशिप केली त्यांनी एक मोठा पाया रचला गेलेला आहे। कारण सुरुवातीला धक्के लागलेले होते, शेफाली लवकर आउट झाली आणि चक्क स्मृती मानधना लवकर बाद झाली आणि त्यानंतर एका मोठ्या पार्टनरशिपची गरज होती। पण त्याच्यापेक्षा मी म्हणेन की डोक्यावरती बर्फ ठेवून या परिस्थितीमध्ये अशी इनिंग खेळायची, शेवटपर्यंत उभं राहायचं आणि त्यानंतर विजय हाती घेऊन परत यायचं, याला खूप मोठी मॅच्युरिटी लागते, अनुभव लागतो, सर्वस्व पणाला लावायला लागतं आणि तीच खेळी मला वाटतं जेमिमा रॉड्रिग्जने केली। त्यामुळे या खेळीचं महत्व फार वेगळं आहे। खरं आहे। आणि आता रविवारी आपण खेळणार आहोत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि लीग मधल्या मॅचेसमध्ये काय झालेलं आपण पाहिलं होतं। लेले सर, पुन्हा एकदा एक जबरदस्त असा कडवा मुकाबला पाहायला मिळेल रविवारी। अरे बाप रे बाप, आजच्या सामन्यानंतर या मॅचचं महत्व अजून लाख पटीने वाढणार आहे। कारण आधीच्या सामन्यामध्ये ह्याच 2 संघांनी आपल्याला त्रास दिलेला होता। एकाचा काटा आपण अप्रतिम क्रिकेट खेळून काढलाय। मला खात्री आहे दक्षिण आफ्रिकेला सुद्धा आपण रविवारी व्यवस्थित हरवून बाहेर काढू, कारण या सामन्यानंतर जो एक आत्मविश्वास भारतीय संघाचा वाढणार आहे आणि त्याचबरोबर कुठल्या चुका केल्या नाही पाहिजेत। कारण आज दोन्ही जर का
संघांचं पाहिलं, फिल्डिंगमध्ये खूप चुका झालेल्या आहेत. दडपणाचा भाग असेल हा कदाचित. ऑस्ट्रेलियन संघाने ग्राउंड फिल्डिंग अप्रतिम केली, पण कॅचेस, स्टंपिंग हे सोडलेले आहेत. दडपणाखाली मोठी टीम सुद्धा गडबड करते. त्या चुका फायनलमध्ये नक्कीच. टाळायला लागतील भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेला हरवायला. धन्यवाद लेले सर या सगळ्या विश्लेषणाबद्दल. विजय साळवी आपल्यासोबत होते, आपले प्रतिनिधी विजयचे देखील धन्यवाद. तेव्हा कामगिरीबद्दल महिला टीमला आपण शुभेच्छा देऊया, अभिनंदन करूया. फायनलसाठी त्यांना ऑल द बेस्ट म्हणूया आणि बुलेटिनमध्ये एक ब्रेक घेऊया.